फ्रंट फुटवर दिसतात. अनुजा, काल तू सभेमध्ये होतीस, ते सगळे व्हिडिओ तुझे व्हायरल करतायत वगैरे, त्यांना काही सांगायचंय का? कारण ते खूप जास्त त्याच्यावरनं चर्चा सुरू आहे आणि ते प्रचार संपता त्याच्यावरती जास्त चर्चा घेऊन गेली आहे सगळी पूर्ण एकदम. पण त्याच्यावर मला तरी वाटतं की म्हणजे मुंबई तकने जे पाहिलं, म्हणजे मी आणि हर्षदा दोघी तिकडे होतो आणि जे पाहिलं किंवा जे आम्हाला दिसलं तेच आपण कॅमेरावर दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलंच असं इंटेन्शन नव्हतं, कारण त्याच्यात इतकी रॅन्डम लोक आपण पकडलेली आहेत किंवा इतके स्पॉन्टेनियस त्या रिॲक्शन्स होत्या. कारण आपण पण ज्या वेळेला लोकांशी बोलतो तेव्हा आम्ही असं कोणाला सांगत पण नसतो ना. तिकडे ठाकरेंची सभा झाली, त्याही वेळेला बॅक साईडला हर्षदा होती, ज्याही आपण प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत, आणि तेव्हा मैदान सुरुवातीलाच भरलेलं होतं, त्यामुळे मी फ्रंट साईडला होते. काल असं झालेलं होतं की फ्रंट साईडला थोडी लोक होती, त्यांच्या प्रतिक्रिया सुरुवातीला आपण घेतल्या पण त्या थोड्या मला डल वाटल्या. तर म्हटलं की अजून थोडं मागे जाऊया. मागचा पोर्शनच पूर्ण रिकामा होता, म्हणून मग मी एक्स्ट्रीम मागे गेले की जिकडे लोक येत आहेत पण ते तिथेच थांबून होते. आता ते तिकडे का थांबून होते? कारण तिकडे खाण्याचे वगैरे पॅकेट्स वाटले जात होते, त्यामुळे ते पहिले तिकडे थांबून होते. तर म्हणून मग मी तिकडे त्यांच्याशी बोलत होते. आता तिथे ती मोठ्या संख्येने लोक सापडली की जी भिवंडीहून आली आहेत, पनवेलहून आली आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की पनवेल आणि भिवंडीमध्ये सुद्धा महापालिकांच्या निवडणुका आहेत ना. मग एवढा प्रचार आता आज संपत असताना तुम्ही आदल्या दिवशी स्वतःच्या महापालिकांच्या निवडणुका सोडून इथे कसे काय येऊ शकता, हा प्रश्न त्यात मला पडलेला होता. आणि म्हणून त्यातनं जास्तीत जास्त त्यांच्याकडनं म्हणजे आपण बोलायचा त्यांच्याशी प्रयत्न केलेला होता. आता जी कलकत्ता असेल म्हणजे कोलकाता असेल किंवा अजून बिहार किंवा मध्य प्रदेश याही ठिकाणाहून लोक आलेली, ती तर अगदी फ्रंट साईडला बसलेली होती. म्हणजे ज्यांना सभांचं स्वरूप माहिती नसेल त्यांच्यासाठी, की जेव्हा अशा मुख्यमंत्री वगैरे सभा होत असतात त्यावेळेला मध्ये अख्खा पोर्शन रिकामा सोडला जातो त्या सिक्युरिटी पर्पजसाठी. मग मागे जे असतात ते महत्वाचे पदाधिकारी आणि त्यांच्या मागे हे सगळे कार्यकर्ते असतात. तर ह्याच कार्यकर्त्यांमधले आपण ते शोधलेले. त्यामुळे असं नव्हतं की जाणीवपूर्वक किंवा जाणून बुजून आपण मागच्या साईडला गेलोय आणि मग ठराविकच लोक दाखवली. चेहऱ्यावर कुठे लिहिलेलं असतं की बाबा हा कुठून आलाय, काय आलाय वगैरे, आणि ते कुठल्याच सभेत नसतं. फॉर दॅट मॅटर हे कुठल्याच सभेत नसतं. आपल्याला जशी जशी लोक भेटतात आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतो. आता त्या व्हायरल करणाऱ्यांनी व्हायरल केल्या आणि व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यावरनं स्वतः लोकांनी काही मतं बनवली असतील तर त्यांनी जरा आपले डोळे परत एकदा उघडावेत आणि संपूर्णच बघावं, मला तरी असं वाटतं. कारण त्याच्यानंतर